मला एक कळत नाहीये, तुम्हाला जर पायाला इतकं लागलंय, त्रास होतोय, दुखतंय, तर कशा करता जायचंय तुम्हाला मार्केटमध्ये सामान आणायला? ऑनलाईन मागवलं तर 5-7 मिनिटात आणून देईल ना डिलिव्हरी. अहो पण ऑनलाईन मागवलं तर मग दुकानदारांनी काय करायचं? त्यांची दुकानं कशी चालणार? अहो, दुकानदाराचा फायदा बघण्यापेक्षा कधीतरी आपली सोय बघावी. म्हणजे जेव्हा बरंच सामान मागवायचंय तेव्हा इतके कष्ट कशाला घ्यायचे? अहो पण मला आवडतं हो असं फिरत फिरत छान सगळं बघून त्याला असा स्पर्श करून घ्यायला. आणि पूजेचं साहित्य मागवायचं आहे ना, मग ते तसंच मागवलं पाहिजे, म्हणजे जसं मला आवडतं. अहो पण ऐका, खरंच प्रॉब्लेम नाहीये मला. तुम्ही तुम्ही जा ऑफिसला, तुमचं काम करा. मी आता माझं आवडतं काम करते. ठीक आहे, नीट जा. हो, निघतोय. 15 मिनिटात पोहोचलोय. काय? एक मिनिट. आता सांगताय तुम्ही पोस्टपोन झाले सर? आता पुढच्याच ना जरा आधी नीट प्लॅन करून ठरवायच्या गोष्टी. हा ठीक आहे, सांगा मला. बसा. हो बसा, सोडतो तुम्हाला मी. मीटिंग पोस्टपोन झाली माझी. या, हे अशा लग्नात नका जाऊ. या बसा. सावकाश. हॅलो. स्वानंदी वहिनी, मी काय म्हणतोय, आता ना होळी येते बरोबर, तर होळीच्या दिवशी हा सगळा विषय विसरून जावा, संपवावा आणि सगळं रेग्युलर सुरू करावं. हा, मी नंतर करू का जरा फोन? नंतर ऐक ना, नंतर कशाला, मला फक्त सांग. माझा पगार क्रेडिट झाला अकाउंटमध्ये आणि मला ना घरात बसून असा पगार घेणं योग्य नाही वाटत. मला खूप कसं तरी होतंय, तेव्हा मला असं वाटतं की मी काम सुरू केलं पाहिजे. हो बरोबर आहे. हा म्हणजे मग करू ना मी कंपनी जॉईन. काय वाटतं तुला? नाही नाही नाही, नको नको नको. अगं पण असं कसं चालेल? का नको? आपण नंतर बोलूया. आता नंतर बोल म्हणते ना. अगं पण ऐक ना, जरा याला समजावून सांग ना प्लीज. पेशन्स म्हणून नाहीये याच्यात. इतका कळवळा आहे ना समोरचा. चॉईस दिला ना, आत्ता जाऊन त्याला मिठी मारेल, त्याला कोणीतरी फसवेल, त्याचं नुकसान होईल असंच म्हणत बसलाय. लगेच जाऊन जॉईन करणार ऑफिस असं म्हणतोय. हा जरा याला सांग. आणि जोपर्यंत तू हो म्हणत नाहीस तोपर्यंत जायचं नाही असं मी बजावून सांगितलंय हा त्याला. स्वानंदी तू एक मिनिट मला दे. एक मिनिट. हॅलो, ऐक. स्वानंदी वहिनी, मी तुला खरं प्रामाणिकपणे सांगतो, मला ना घरात नुसतं असं बसून पगार घेणं हे खूप गिल्टी वाटतंय ग. हे बघ, समोर माझा मित्र आहे, पण त्याबरोबर तो माझा बॉस सुद्धा आहे. आणि हो, त्याचं नुकसान होतंय, लोक त्याचा गैरफायदा घेतात, हे तुलाही माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला असं वाटतं की मी जॉईन करावं. त्याला गरज आहे माझी. आणि झालेल्या पगाराला तरी जागलं पाहिजे ना. काय वाटतं तुला? काय झालं? काही नाही. काही नाही म्हणजे काहीच नको करू. नाही नाही नाही, असं नाही. मग कसं? काहीतरी आहे. काही नको म्हणजे अगं मग तूच सांग ना, काय करू? नाही नको, नका करू. काही नको, काही नको. काही नको असं कसं? कोण आहे? बाबा. बाबा? हो. तुम्ही बाबांना अरे कार्य करता? नाही नाही नाही, अरे अरे वगैरे नाही. मी आहोच म्हणते ना. मी तुम्हाला आहोच म्हणते. मी त्यांना सांगते की आईला सांगा. काही नको. अगं वहिनी, कोणाच्या आईला काय सांगू मी? आणि कुणाच्या? माझ्या. अगं पण तुझ्या आईला मी काय सांगू आता? काहीच नको. काहीच नका सांगू. अहो, काय सांगायचं एवढं? ऐका ना, मी जरा नंतरच बोलते ना. तू असं विचित्र का बोलतीयस? नंतर बोलते मी. मला द्या फोन, मला बोलायचं त्यांच्याशी. तुम्हाला? बाबांशी? हो द्या. मी नंतर लावून देते ना फोन तुम्हाला. अगं पण आत्ता काय प्रॉब्लेम आहे सांगायला? मला कळत नाहीये. आता नको. आता त्यांचा फोन चालूच आहे ना. मला जरा त्यांच्याशी होळीबद्दल बोलायचं आहे. द्या. ठीक आहे बाबा. हॅलो बाबा. आनंद. बाबा, राजवाडे आहेत माझ्या बरोबर. राजवाडेंना तुमच्याशी बोलायचंय, कळतंय ना? राजवाडेंना बोलायचंय. ते बोलणार आहेत आता तुमच्याशी. अहो, परत तेच काय सांगताय तुम्ही? काय ग?
त्यांनी फोन फेकला काय? बाबा तुम्ही नीट बोला हा. राजवाडे असणार आहेत आता. ह्याच्या पुढचा आवाज राजवाड्यांचा असेल. हे घ्या. हा. हा बाबा नमस्कार. हॅलो. हॅलो, आवाजाला काय झालं तुमच्या? हॅलो हॅलो. हा? नेटवर्क नाहीये वाटतं. तुमच्या बाबांचा आवाज बसलाय का? म्हणजे म्हणजे असा एखाद्या स्त्रीसारखा आवाज वाटत होता त्यांचा. ते आई 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 आमची हे तिने घेतला असणार फोन. अच्छा, हा हा. मी नंतर लावून देऊ फोन. हा ठीक आहे ठीक आहे, नंतर कराल तेव्हा मी बोलेन. हा म्हणजे आई आता फोनवर आहे ना, ते करते मी नंतर लावते. समर होता समोर म्हणून ती असं असभ्य बोलत होती. त्याचा आवाज ऐकून माझ्या पोटात गोळा झाला. पण अगं तुझं तर खारखुर कोकिळा कुत्रा काय चाललं होतं कुठला तुझं? आवाज काढायचा? मला हे दोनच आवाज येतात. हे पण आपल्यामुळे म्हणजे सॉरी माझ्यामुळे प्रॉब्लेम तर नाही होणार ना? त्याला नसेल ना कळलं मी होते, म्हणजे मी त्याच्यासमोर एकदा कोकिळेचा आवाज. तिचाच फोन आला. हॅलो. अगं ओके ना, सगळं काही प्रॉब्लेम नाही ना? नाही 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 तसं काही नाही झालं. एक मिनिट. हॅलो हॅलो. अगं सॉरी हा, तू समर बरोबर असशील अशी अपेक्षा नव्हती मला. ते सर चुकून झालं माझ्याकडनं. नो नो प्रॉब्लेम आहे का. मी आता अजून काही वेळ त्यांच्याबरोबर असणार आहे, म्हणजे आम्ही एकत्रच आहोत. पण मी नंतर करते तुम्हाला फोन. ओके. नाही एक मिनिट, मला फक्त एवढं सांग. एक मिनिट, मला फक्त एवढं सांग की मी कंपनी जॉईन करू की नको? नाही काय नाही, असं नको. मध्येच काय थांबलात फोनवर? आले आले. नाही नको नको नको. हॅलो, ते नेटवर्क नाही आहे, मी करते परत फोन. हा ठेव ठेव ठेव. चला सावकाश या. अगरबत्ती द्या. हा मग 2 नारळ, नंतर बत्तासे द्या, सुपारी द्या. अशी अगदी जाड नको, थोडी पातळ सुतळी असेल तरी चालेल. आणि तुपाचे दिवे ठेवलेले आहेत. ठीक आहे, ते पण द्या. कापडी पिशवी तुमच्याकडे आहे ना? काय आहे? मला पिशवी द्या. धरा. अजून आणि हरभऱ्याच्या लोंब्या. काही हरभरा आणि गव्हाच्या लोंब्या संपल्यात. संध्याकाळी याल का? नाहीतर मी घरीच आणून देतो. नाही नाही नको दादा, मी बाजूच्या दुकानात घेते. इट्स ओके. अहो हे सगळं तुम्हाला करायची काय गरज आहे? आपण स्टाफला सांगूया ना, तो घेऊन येईल सगळं हे. अहो असं कसं? हे बघा, गोष्टींना ना आपला पर्सनल टच हवा. आणि आपल्या घरची पूजा आहे ना, मग बाकीच्यांनी कशाला बघायचं? पण पायाला लागलंय ना तुमच्या. एवढं काही नाही हो, मला स्वतःला आवडतं बाजारात जाऊन सगळं आपल्या हाताने बघून घ्यायला. आवडतं? हो. म्हणजे ही धूळ, हे असे खड्डे पडलेले रस्ते, हे तुडुंब असलेलं ट्रॅफिक, या सगळ्यातनं तुम्हाला हे आवडतं? हो, पण ते काय फक्त आपणच नाही करत, प्रत्येक माणूस जातो त्याच्यातनं. आणि दुकानदार सुद्धा त्यांच्या दुकानांमधून या वस्तू विकतात की नाही? छोट्या उद्योगांना मदत करायला पाहिजे. करेक्ट.